माझा परिवार सोबत आलेले आहेत आणि एक जो माझा प्रयत्न आहे त्यांच्या संस्कृतीला एक जी प्रकारे साईडलाईन झालेली आहे, साईडलाईन होते आहे त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आणि त्यात सुद्धा आली खाद्य संस्कृती. तर ती एक जपण्याची आणि त्याला पुढे आणण्याची आणि म्हणतो एक रिचनेस आपल्या कल्चरमध्ये, क्युलिनरी कल्चरमध्ये आणायचा माझा एक प्रयास आहे हा. तर तुम्ही याच्यात येऊन तुम्ही उपस्थित राहून सुद्धा काय सहभाग देताय आणि एक प्रोत्साहन देताय, हे आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. तर आय होप, म्हणजे माझी अपेक्षा की तुम्हाला हे नवीन पदार्थ आहेत, वेगळे पदार्थ आहेत, काही पदार्थ आहेत जे म्हणजे मी स्वतः पण तयार केलेले आहेत, ते तुम्हाला आवडतील. आंध्रमा आदिवासी मानानो वाजवा कांद्या खातला आंध्रमा उलदी वाले कातला ओले देवाले ओले बाबा ओले देवाले नवे देवाले ओले बाबा ओले जगणचे अमो जंगल मरणार अमो आदिवासी अमो जंगल मरणार अमो आदिवासी. माझं नाव जयसिंग मांगत्या पवार, राहतो मी शेलदा, तालुका दौडगाव, जिल्हा नंदुरबार. तर ते रानभाज्या बनवण्यासाठी आणलं आहे. ते वेगवेगळे पदार्थ आहे आणि कांदा, मूळं, वाज असा आमच्या भाषेत म्हणतात आणि ते मराठीमध्ये थोडं काहीतरी बोलतात, मला तितकं माहीत नाही. आणि आमच्या भाषेत जे बोलतात मकईशी ते गाठ म्हणतात आमच्यामध्ये. गाठ शेगवाच्या भाजी बनवण्यासाठी ते पाला आणलेलं आहे, त्याला भाजी बनवायची आहे. अजून वेगवेगळे काहीच ते कांदो, मूळ आणि ते आबाण्या आणि ते गाठ आणि ते वाज इतकं पदार्थ आणलेलं आहे. ते बनवून ते लोकांना टेस्ट करायचे. डोमखाची चहा म्हणतात. लाल भेंडी सारखं असतं, म्हणजे इतकं मोठं डोमखा होतं. त्याच्या शिलटा काढून ते चहामध्ये बनवला जातो आणि त्याच्यामध्ये थोडंफार साखर टाकतात आणि पाणीमध्ये उकडतात, नंतर चहा तयार होती त्यांची. कैसे बनता है ये? गौ क्या क्या डालते हो आप उसपे? लहसुन, मीठ और शक्कर.